The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस बाय पूजा प्रसून प्रस्तुत स्वास्थायू, स्वास्थ्य आपल्या दारी, हेल्थ ॲट होम. आजच्या वेगवान जगात घरी बसून उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळवणं ही केवळ एक सुविधा नाही तर काळाची गरज आहे. एक्सपर्ट नर्सिंग केअर पासून सिनियर सिटीजन सपोर्ट पर्यंत, फिजिओथेरपी पासून होम लॅब टेस्ट पर्यंत, स्वास्थायू, हेल्थ ॲट होम तुमच्या दारात वैद्यकीय सेवा आणि रुग्णसेवा पोहोचवत आहे, ज्यामुळे आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घेणं सोपं होत आहे. या होम हेल्थ केअरच्या क्रांतीमागे आहे एक दूरदृष्टी असलेलं सेवाभावी नेतृत्व. श्रीकांत जोशी, CEO अँड फाउंडर, स्वास्थायू, हेल्थ ॲट होम, नाशिक. श्री जोशी यांना हॉस्पिटल सेल्स अँड मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट या विविध क्षेत्रांमध्ये 25 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. अनेक नामांकित कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये त्यांनी नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात. देशभरात 25हून अधिक सिंगल आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स यशस्वीपणे लॉन्च आणि डेव्हलप करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आता त्यांच्या अनुभवाची आणि दूरदृष्टीची जोड होम हेल्थ केअरमध्ये, जिथे प्रत्येक रुग्णाला त्याच्या घरीच उत्तम वैद्यकीय सेवा आणि रुग्णसेवा मिळणार आहे. चला तर होम हेल्थ केअर, एक्सपर्ट गायडन्स आणि पेशंट फर्स्ट केअर बद्दल जाणून घेऊया, फक्त स्वास्थायू, हेल्थ ॲट होम सोबत. नमस्कार. स्वास्थायू टॉक्स या कॅन्डिड पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला हा पॉडकास्ट खूप आवडतो आहे, त्याच्या मागच्या भागांना तुम्ही अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. म्हणूनच आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत स्वास्थायूचे श्रीकांतजी जोशी यांना. श्रीकांतजी, स्वागत आहे तुमचं स्वास्थायू टॉक्स या पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. आजच्या या भागाची सुरुवात करताना श्रीकांतजी, मला पहिल्यांदा असं सांगा की होम हेल्थ केअरमध्ये पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पी केअर म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. हा थोडासा वेगळा टॉपिक घेतला आहे, कारण की या गोष्टी समजणं गरजेचे आहेत. कारण की आपण ही बेसिकली रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात एक अविभाज्य घटक आहे बेसिकली, पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पी केअर. पॅलेटिव्ह केअर म्हणजे काय आहे की रोगाचं कोणता तरी एखादा रोग जर झाला तर त्याचं निदान करणं, त्याच्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करणं आणि मग त्या ट्रीटमेंटनंतर त्याची काळजी घेऊन त्याला बरं करणं, हा पॅलेटिव्ह केअरमध्ये येतो बेसिकली. तर त्याच्यामध्ये आपल्या या रोगांमध्ये जीवनाची एक गुणवत्ता आपण सुधारू शकतो. आणि जसं काय आता फॉर एक्झाम्पल कॅन्सर एखाद्याला झालं आहे, मग कॅन्सर हे डिटेक्ट झाला, त्याच्यावर ट्रीटमेंट झाली आणि नंतर काळजी घ्याली आणि मग ते बरं झालं, याला पॅलेटिव्ह केअर म्हणू शकतो. आणि हॉस्पी केअर म्हणजे काय की हॉस्पी केअर ही एखादा रुग्ण शेवटच्या घटकेत आहे आणि मग आता डॉक्टर सांगतात की आता हा रुग्ण आहे, याला 3 महिने हा माणूस, हा रुग्ण जगेल. मग त्या रुग्णाला त्या 3 महिन्यात आपण किती चांगल्या गोष्टी केअर करू शकतो, त्याला आपण हॉस्पी केअर म्हणतो. त्याच्यामुळे ह्या 2 प्रकारचा महत्त्वाचा विषय जो आपण घेतोय. बरं, पण मला आता यात डिटेलमध्ये असं सांगा की पॅलेटिव्ह केअर आणि हॉस्पी केअर यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे? खूप डिफरन्स नाही आहे, पण काही डिफरन्स आहे जे आपल्या समजलं. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की पहिला डिफरन्स पॅलेटिव्ह केअर म्हटलं गेलं तर त्याच्यानी आपली क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते, कारण की त्याच्यात निदान लागून आपण काही ट्रीटमेंट करतो आणि बरं करतो तो रोग. इथे जो आहे हा जो असतो हा कम्फर्ट द्यावा लागतो आपल्याला. हॉस्पी केअरमध्ये आपल्याला माहिती की हा माणूस राहणार नाही जगात, त्यावेळेसचं ते थॉट प्रोसेस जे आहे तर ती केअर त्यांना देणं असतं. तसंच कम्फर्ट त्यांना द्यायला लागतं घरी. दुसरं पॅलेटिव्ह केअरमध्ये बघितलं गेलं की ते इथे काय असतं की हे कोणत्याही पॉईंटला, म्हणजे पॅलेटिव्ह केअर आपल्याला एखादा आजार कोणत्याही पॉईंटला आपण हे केअर सुरू करू शकतो, पण इथे जे आहे हे आपल्याला शेवटच्या घटकेच्या वेळेस चालू करायला लागतं हॉस्पी केअरमध्ये. दुसरं पॅलेटिव्ह केअरमध्ये असं आहे की तुम्ही हे जी सुविधा आहे हे इन्शुरन्स किंवा याच्यामध्ये कव्हर होते. म्हणजे लोकांना जर तुम्ही ही पॅलेटिव्ह केअरची सुविधा घेतली तर इन्शुर्ड म्हणजे कव्हर मिळतं त्यांना. हॉस्पी केअरमध्ये 50-50% आहे, मिळतं पण आणि नाही पण मिळतं, असं आपण डिफरन्सेस आहे. पॅलेटिव्ह केअरमध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट ही आपण हॉस्पिटल्समध्ये करू शकतो, घरी सुद्धा करू शकतो. डॉक्टर्सला ॲट होम घेऊ शकतो किंवा नर्सिंग केअर गिवर्स आपण घरी करू शकतो. आणि हॉस्पी केअर हे प्रिफरली घरी केलेलं बेटर असतं, कारण की सगळं संपलेलं असतं आणि मग आता घरी एक शुश्रूषा करणं, त्यांना सेट करणं घरी, आणि त्याच्याने मग पेशंटलाही जरा बरं वाटतं
आणि चांगल्या पद्धतीत सेवा होते. तर हा डिफरन्स आहे. मग आता मला सांगा की पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पी केअरमध्ये होम हेल्थ केअरचा नेमका रोल काय? बरोबर आहे. आता पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पी केअरमध्ये होम हेल्थ केअरचा हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामुळेच आपण हा टॉपिक घेतलेला आहे. सिंपल आहे. पॅलिएटिव्ह केअर आता तुम्हाला मी जसं सांगितलं की निदान होतं, त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट जी आहे ती घ्यावं लागेल. कॅन्सर झालं फॉर एक्झाम्पल, कॅन्सर झालं, त्याला हॉस्पिटलमध्ये निदान झालंय, पेट स्कॅन झालं, हे सगळ्या गोष्टी केल्या, हॉस्पी केअरमध्ये ट्रीटमेंट चालू झाली. आणि मग त्या ट्रीटमेंट नंतरचं जी गोष्ट आहे, कारण की केमोथेरपी किंवा हे सगळं जेव्हा मनुष्य घेतो तेव्हा एक विकनेस येतो, पण त्यांना थोडंसं त्याच्यासाठी मग ती केअर आहे, ती आम्ही होम हेल्थ केअरमध्ये करतो. भरपूर पेशंट्स आपण करतो. मग त्या पेशंटला प्रॉपर सेट करणं, त्याला प्रॉपर बेडवर असेल तर त्याला प्रॉपर त्याची शुश्रूषा करणं, सकाळचं आंघोळ असेल, त्यांना फिरवणं, त्यांना स्पंजिंग करणं, त्यांना औषधं देणं, त्यांना थोडंसं मोटिवेट करणं, हा एक पार्ट त्याच प्रश्नाकडे आता येणार होते की या दोन्ही केअरचा रुग्णांना नेमका काय फायदा? हो, अगदी बरोबर. तर तोच महत्वाचा फायदा आहे की रुग्णांना असाच फायदा होतो की यांना एक तर घरातलं एक फील येतं. सिंपल आहे, घरातलं एक फील येतं. नंतर दुसरी गोष्ट, घरात असल्यामुळे फॅमिली पण बरोबर असते. बरोबर आहे, फॅमिलीला बरोबर असल्यामुळे फॅमिलीला एक सॅटिस्फॅक्शन वाटतं, आपला हा माणूस घरात आहे. सिंपल आहे. आणि समोर आमचे केअर गिव्हर किंवा नर्सिंग केअर असतं, त्यांना एक चांगला त्यांना सेवा करताना ते बघतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी एक फार चांगला महत्वाचा पार्ट आहे. फॅमिलीच्या मेंबर समोर सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे विश्वास असतो, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ यांच्यामध्ये सुधारते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक होलिस्टिक केअर त्यांना आपण देतो मग पेशंटला. म्हणजे होलिस्टिक केअर म्हणजे कसं की नुसताच डिसीज आपण कव्हर नाही करत, पण एक ॲज अ पर्सन, ॲज अ होल. म्हणजे त्याच्यामध्ये आता कॅन्सर फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला आहे, कॅन्सरचं उदाहरण घेतो आपण, तर नुसतं कॅन्सरवर तिथे घरी आपण ट्रीट करत नाही, ते तर आपलं ट्रीटमेंट जे डॉक्टरने दिली ते करणारच आहोत, पण त्याच्याबरोबर त्यांना थोडंसं मेंटली आपण स्टेबल करणं, थोडंसं इमोशनली टच देणं, एक छान फील करणं, हा एक होलिस्टिक अप्रोच आपला महत्वाचा आहे. हा एक महत्वाचा फायदा, खरंच खूप महत्वाचा आहे. कारण या आजार असे जेव्हा कळतात तेव्हा माणूस खरंच खूप खचतो मनाने आधी, शरीराने तर नंतर खचतो, पण मनाने ती उभारी मिळणं त्या आजाराशी लढण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे ते खूप छान आहे. पण मला आता सांगा की स्वस्थायू हेल्थ ॲट होम हे जे आहे, या सर्व्हिसेसचा किती रुग्णांना नेमका फायदा झालाय, याचे काही विशिष्ट काही असे अनुभव असतील तर ते तुम्ही सांगू शकाल का? हे बघा, याच्यामध्ये हा विषय घेण्याचा उद्दिष्टच तो होता, कारण की बऱ्यापैकी लोक आज ह्या केअरला वळत आहेत. आणि प्रिफरेबली काय होतं की त्याच्या फायद्यांमध्ये 2 गोष्टी सांगणं महत्त्वाचं होतं मला, की हॉस्पिटलमध्ये जेव्हा एक ट्रीटमेंट झाल्यानंतर, जेव्हा निदान झाल्यानंतर त्याची काळजी घ्यायची असते, तर बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये राहण्याच्या पेक्षा घरी जर तुम्ही केली त्याचे पैसे पण पेशंटचे वाचतात, कारण की हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी खर्च होऊन जातो. तर तीच केअर आपण घरी करतो. तर याच्यामध्ये आम्ही घरी आत्तापर्यंत हे पॅलिएटिव्ह केअर किंवा हॉस्पी केअरमध्ये आम्ही जवळपास एक 3400 रुग्णांना आम्ही आतापर्यंत सेवा दिली. आतापर्यंत अशी 9000 लोकांना सेवा दिली. पण हे स्पेसिफिकली बेड रिडन पेशंट्स ज्यांना डॉक्टरने सांगितलं की बाबा यांना 6 महिनेच आहे यांच्या आयुष्यातले, किंवा यांचे 4च महिनेच आहे, तर अशा यांना आपण स्पेसिफिकली असे आम्ही केअर गिव्हर्स किंवा केअरटेकर्स तयार केले, जे थोडेसे इमोशनली अटॅच्ड होतात, थोडंसं बोलणारे चांगले. तर हा एक महत्त्वाचा फायदा होतोय. आणि अशा लोकांना फायदा झालेला आहे की याच्यामधनं पॅलिएटिव्ह केअरमध्ये कसं एक रुग्ण बरा पण होतो ना, सिंपल. तर पॅलिएटिव्ह केअरमध्ये आम्ही थोडंसं रिहॅबिलिटेशनमध्ये पण काम करतोय. त्यात काही फिजिओथेरपी लागतं तर फिजिओथेरपिस्ट पण आमचे जातात, काही काउन्सिलर जातात, काही आर्ट्स थेरपिस्ट जातात, जेणेकरून त्यांना आपल्याला एज्युकेट करू शकतो, त्यांचा दिवस प्रॉपर प्लॅन करू शकतो. अशा पद्धतीने त्यांना विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज देऊन त्यांच्यामध्ये थोडं भरपूर पेशंट्स त्यांच्यामध्ये सुधारणा आले, ते आज छान जीवन जगतायत. दॅट इज एक मोठं फिलिंग येते, एक चांगलं प्राऊड फिलिंग. तर याच्यामध्ये उदाहरणं सांगायचं म्हणजे एक NRI पेशंट होतं आपले, मराठीच आहे, पण दोघं त्यांना मुलगा आणि मुलगी होते, ते बाहेरगावी शिकायला होते आणि इथे वडिलांना काही पडलेत, तर ते ऍडमिट केलं गेलं. तर ते डोक्यावर पडल्यामुळे त्यांना ट्रॅकेस्टॉमी करायला लागली. मग इथून त्यांचं ते सिक्रेशन ते सगळं, मग ते हॉस्पिटलमध्ये 8-10 दिवस होते. त्याच्यानंतर मग ती पॅलिएटिव्ह केअरची जबाबदारी आमच्याकडे आली. मग 24 तास सकाळी एक नर्सिंग स्टाफ, संध्याकाळी एक नर्सिंग स्टाफ आम्ही घरी केला. मग त्यांना सक्शन करणं, मग तिथे प्रॉपर सगळ्या इक्विपमेंट्स देणं घरी, या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर रुजवल्या आणि ते पेशंट बऱ्यापैकी स्टेबल झालं. पण आता शेवटी मग ते नंतर हॉस्पिटल केअरमध्ये आलं, कारण की थोडंसं त्यांना परत कॉम्प्लिकेशन्स वाढले आणि मग ही इज नो मोर. बट स्टील एक 6 महिने ते पेशंट आज ऍटलिस्ट घरी सॅटिस्फॅक्टरी जगू शकले. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तर पेशंटनी ते टेस्टिमोनियल आम्हाला दिलेलं आहे, अशी गोष्ट. तर हा एक विविध प्रकारचे अनुभव भरपूर येतात,
असे खूप अनुभव आहेत, पण आता एवढे वेळ एवढं सांगता येणार नाही. मागच्या एपिसोडमध्ये मी खूप छान अनुभव सांगितले. हा एक वेगळा अनुभव होता जो आम्ही नक्कीच करतोय. असं खूपच छान. म्हणजे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठीच्या जी काही सर्व्हिस आहे त्याबद्दलची आपण माहिती घेतोच आहोत. पण शेवटाकडे येताना मला 2 महत्त्वाचे प्रश्न वाटतात, ते सरांना आधी विचारायचे. ते म्हणजे सर मला सांगा की ICCU ॲट होम ही जी कन्सेप्ट आहे ती नेमकी काय आहे आणि यामध्ये कोणत्या सर्व्हिसेस आपण देऊ शकतो? बरोबर. आता ICCU चा फुल फॉर्मच आहे की इंटेन्सिव्ह केअर युनिट. आणि हे ICCU म्हटलं पहिले तर आपल्याला कोणत्याही आपल्या घरातला मेंबर हॉस्पिटलमध्ये जेव्हा ICCU मध्ये आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा आपल्या पहिले धडकी भरते, अरे बापरे आता हे आपल्या समोर आकडे येतात पैशांची. तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. बट ICCU आपण घरी पण करू शकतो. आपण बऱ्यापैकी पेशंट्सला कोरोनाच्या काळामध्ये ह्या सुविधा दिल्यात की हे इंटेन्सिव्ह केअर युनिट आपण डायरेक्टली घरी करू शकतो. याच्यामध्ये काय करत असतो आपण की जे आपले पेशंट असतात त्यांना घरी सगळे इक्विपमेंट्स आपण प्रोव्हाइड करतो. तिथे आपले नर्सिंग स्टाफ प्रॉपरली राऊंड द क्लॉक तिथे असतात. तिथे मल्टीपॅरा मॉनिटरिंग झालं किंवा सिरिंज पंप झालं किंवा सक्शन मशीन झालं, व्हेंटिलेटर झालं किंवा रादर बायपॅप मशीन झालं, हे सगळं घरी आपण सुविधा देतो. प्रोव्हाइडेड काही सर्वे आम्हाला करावं लागतं की घर खूप छोटं असेल तर ते होत नाही, कारण की आम्हाला तिथं हायजीन बघायला लागतं, प्रॉपर ते घर चांगलं आहे. थोडासा पैसा लागतो या गोष्टीला, अफोर्डेबिलिटी पण महत्वाची, पण ती केअर आपण घरी करतो. मग याच्यामध्ये राऊंड द क्लॉक आम्ही दिवसभरातनं फिजिशियन MD फिजिशियन हा राऊंड द क्लॉक तिथं व्हिजिटलाही जातो. म्हणजे जसं आपण हॉस्पिटलला जातात तसं घरी ते जातात सिम्पल. तर ते व्हिजिटलाही जातात. म्हणजे जसं ICU तिकडे सेम आपण ICU इथे करू शकतो. फक्त थोडंसं क्रिटिकल स्टेजमधनं थोडंसं बाहेर येणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला अटॅक आला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय, तो त्याच्यातनं बाहेर आल्यानंतरची ही प्रोसेस आहे. मग घरी अजून ICU केअर लागणार आहे, मग आपण ती घरी करू शकतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि या प्लीज, तर तुम्ही दुसरा प्रश्न तुम्हाला. दुसरा प्रश्न मला असा आहे की ICCU ॲट होमचे फायदे अजून काय काय आहेत आणि स्वस्थायू ही सुविधा देतं का? अगदी बरोबर. ICCUचे फायदे असे आहेत की सगळ्यात महत्त्वाचं की कम्फर्ट आपल्याला मिळतो घरच्यांना, की आपल्या समोर पेशंट आहे आणि रोजचं मॉनिटरिंग होतं सिम्पली, कारण की रोज त्यांना पण माहिती असते मॉनिटरिंग होत आहे. तर आमची नर्सिंग स्टाफ प्रॉपर एक चेकलिस्ट बनते, त्यांचं BP कसं आहे, प्रॉपर आहे की नाही, डॉक्टर्सला त्यांचं रेकमेंडेशन दिलं जातं. बरोबर आहे. नंतर त्यांचं हॉस्पिटल स्टे जो आहे तो वाचल्यामुळे इथे पैसे पण वाचतात त्यांचे, सगळ्यात महत्त्वाचं. हा सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंतर फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट असते, फॅमिली त्याच्यात इन्व्हॉल्ड असते, ते एक त्यांना बरं वाटतं. पेशंटला त्याच्यात एक चांगलं फिलिंग येतं आणि एक पर्सनलाइज केअर मिळते पेशंटला. त्याच्यामुळे हा सगळा एकत्र मिळून एक छानपैकी आपण पेशंटला एक चांगल्या गोष्टी देऊ शकतो आणि ते घरी करू शकतो ICU डायरेक्ट. आम्ही भरपूर पेशंट्स तसे केलेत आणि आज पेशंट्स त्या काळामध्ये जगले पण आहेत कोरोनाच्या काळामध्ये. सो एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये, आपण हे खूप चांगल्या पद्धतीने ICCU घरी करू शकतो. इव्हन ECG किंवा इव्हन सगळ्या गोष्टी आपण एक्सरे सुद्धा आपण घरी करू शकतो. इव्हन आम्ही डायलिसिस सुद्धा घरी केलं. सो दॅट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. आम्ही खूप चांगल्या पद्धतीत रोल आउट केले आणि स्पेशलाइज त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की मेडिकल इक्विपमेंट जे लागतात पेशंटला तिकडे, ते सुद्धा आम्ही घरी केले. म्हणजे आता बायपॅप किंवा व्हेंटिलेटर सारख्या ज्या गोष्टी हे खूप क्रिटिकल इंटेन्सिव्ह केअरमध्ये लागतं, पण तेही आम्ही तिथे त्यावेळेस अवेलेबल केले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे किंवा ऑक्सिजनचे जे मोठमोठे सिलेंडर्स असतात तिथे पण आम्ही ते घरी अवेलेबल करून त्या पेशंटला आम्ही ऑक्सिजन प्रॉपरली दिले. तिथं प्रॉपरली ते आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवलंय. आमचं स्टाफ तिथं प्रॉपर PP किट घालून किंवा स्क्रब शूट घालून तिथं थांबतोय. ते प्रॉपर मॉनिटरिंग होते. असं खूप सुंदर पद्धतीने ते मॅनेज होतं. ऍक्च्युली ते फोटोज इथं व्हिडिओमध्ये दाखवता येणार पण ते मी दाखवले असते, पण खूप सुंदर पद्धतीने ते मॅनेज केलं जातं. अशा रीत्या ते पूर्ण 24/7 ही मॉनिटरिंग येते. त्याच्यामध्ये नर्सिंग केअर असतं, त्याच्यामध्ये हायजीन स्टाफ पण असतो, त्याच्यामध्ये डॉक्टर्स पण इन्व्हॉल्व असतो, त्याच्यामध्ये जे आमचे मेडिकल इक्विपमेंटचे जे स्पेशलिस्ट आहे, काही झालं त्यांना तर मेडिकलला तर पटकन ते येऊन तिथं पटकन हे करणं, हे पूर्ण टीम वर्क असतं आणि टीमनी काम होतं सिम्पल. तर बॅक ऑफिस टीम आमची खूप स्ट्रॉंग आहे या गोष्टीमध्ये. तर ते आमचे मिसेस ते पूर्ण ऍडमिन सांभाळतात, आमचे पार्टनर आहेत ते पूर्ण मार्केटिंग रिलेटेड हे सगळ्या गोष्टी करतात. तर अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी होतात आणि आमची टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते. खरंच खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग माहिती आहे. मला माहिती आहे प्रेक्षक हो, तुमची सुद्धा उत्सुकता वाढलेली आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण घेणार आहोत पुढच्या भागांमध्ये. तेव्हा पुढच्या एपिसोडला नक्की भेट द्या, नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने.
प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।